नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आहे गणपती दर्शनाला. कालच 6 दिवसाचे गणपती गेले. तर आम्ही आता चाललो आहे गणेश गल्लीला. उज्जैनचं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे, बघू शकता. खूप मस्त वेगळे केलं आहे. तर आता मी सालवाच्या गेटने जातो आतमध्ये. आता चिंतामणीला आलो, पोचलो आम्ही. समोरून दाखवतो, लाईनमध्ये घुसतो मी फटाफट. पोकळीचा चिंतामणी अगदी समोरच आहे. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे, तर मी माझा ब्लॉग आता इथेच थांबवतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आहे गणपती दर्शनाला. काय आमचे आमदार आणि अभिषेक आहे, आम्ही तिघच आहे. तर दर्शन कसं होतं तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर. आम्ही आता आलो गणेश गल्लीच्या गल्लीमध्ये. तर हे बघा, तर फटाफट आम्ही चालतो आहे, खाऊ गल्लीमधून चाललो आहे. दर्शन जास्त घेऊ शकत नाही कारण सकाळची वेळ आणि कालच 6 दिवसाचे गणपती गेले. तर आम्ही आता चाललो आहे गणेश गल्लीला. तर मित्र आला आहे नीरजचा, आम्ही आता आतमध्ये जातो दर्शनाला. जसं की आता आम्ही पहिला गणेश गल्लीचं दर्शन केलं, खूप लवकर झालं. लाईनीत फटाफट गेलो आणि दर्शन फटाफट झालं. तर नेक्स्ट बघूया कुठला. गणेश गल्लीचं गेट आहे. उज्जैनचं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे, बघू शकता. खूप मस्त वेगळे केलं आहे. आम्ही आता गणेश गल्लीच्या समोरून झालो आहे. त्या गेट तुम्हाला दाखवला. ते साहेब आता आम्हाला लालबागला घेऊन जात आहेत. लालबागचा एंट्रन्स आहे, तिकडे घेऊन चालला आम्हाला. नीरजचा एक मित्र आहे, तो लालबागने आतमध्ये घेऊन जाणार आहे. चला, तर लालबागचं दर्शन होतं की नाही बघूया. चिंतामणीचं पण करणार आहे, तर बघू आता पुढे कसं नाही होतं. चला, इथे लालबागचं गेट आहे. तर आता मी लालबागला जातो आहे. लालबागचं दर्शन केलं जातं आतमध्ये. तर अभिचा मित्र आहे, ID वाले. आता मी लालबागच्या गेटने जातो आतमध्ये. फायनली तर लाईन मध्ये घुसलो आहे. बहुत भीड़ है, डेंजर हो देख, चेंगरा चेंगरी हो गया पूरा. इधर देख पूरा. अरे बाबा बाबा, लगता है कि एक दूसरे को मार देंगे अभी. लफड़ा हो गया काका का. गणपती बाप्पा. लालबागच्या लाईनीत पोहोचलो आम्ही. समोरून तुम्हाला दाखवतो, चला.
सुंदर झाला, लगेच झाला अर्ध्या तासामध्ये. अभिषेकच्या मित्राने अक्षय नाव होतं त्याचं, त्यांनी घुसवला आम्हाला, आम्ही पटापट गेलो. आता नेक्स्ट बघू आता कुठलं आहे. चिंतामणी बोलतो अभिषेक, चला बघूया. तर लालबागच्या निघताना बल्लाळेश्वरचा बालगणेश हा गणपती आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर बालगणेशचा बाप्पा होता बाहेर, त्याला पण गर्दी एवढी नव्हती, नॉर्मल गर्दी होती. तर पटापट दर्शन घेतलं. त्यामध्ये चप्पल नाही, दाखवतो. हे बघा, चपला नाही, चपला राहिला लालबागलाच, तिथेच राहिल्या. आणि पुढच्या गल्लीतनं मी पुढे आलो, तसे चालतो आम्ही. तर बघू. तर आता आम्ही काळा चौकी महागणपती या गेटने आत आलो आहे, त्याच्या दर्शनाला जातो. समोरच दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथेच आहे गेट. त्या गेटने मी आतमध्ये जातो. आणि काळा चौकीचं पण आपण आगमन केलेलं आहे ब्लॉगमध्ये, तर तुम्हाला आय बटनवर भेटून जाईल. तुम्हाला दर्शन करवतो, चला. माहिती नाही अंडी, साडीतून जातो तो गणपती आहे वरतीच, ऊपर चॉल दे. हाँ नहीं नहीं, ऐसे ही रहता है. पूर्ण उभा गणपती असतो. पूरा वृंदावन भरा है, अंदर पानी है, पैसा छोड़ा है, पैसा डाला है. मस्त आहे, डेकोरेशन खूप मस्त केलं इथलं. आता काळा चौकीचा पण झाला. सुंदर अशी मूर्ती आहे, जशी तुम्ही आगमनात बघितली तशीच दर्शनामध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवले. मस्त आहे, कृष्णरूपी आहे. हातात बासरी आहे, बाजूला नंदी आहे, आणि त्यामध्ये कॉईन्स टाकलेले आहेत दर्शनासाठी, त्यांची मन्नत पूर्ण होती ती. अभि किती जाणे का रे? आता चिंतामणीला जातो आम्ही, तिकडे सुद्धा तुम्हाला दाखवतो. की नाही तिकडे त्याचा एक मित्र आहे एक चिंतामणीचा. तो बघा आता कॉल उचलतो की नाही उचलला तरी पण दर्शन घ्यायचं, उचलला तरी पण दर्शन घ्यायचं. तर आता चिंतामणीला पण पोहोचलो आम्ही, समोरच आहे काळा चौकीच्या गेट समोर. आता चिंतामणीला पोहोचलो आम्ही, समोरून दाखवतो. एवढी मोठी लाईन आहे, लाईन मध्ये घुसतो मी पटापट. चला. अंधिराय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू घाल कोटी मंडलाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवतो मस्त त्या ठिकाणी. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा ईशान कोणाचे? चिंचपोकळीच्या चिंतामणी कोणाचे? चिंचपोकळीच्या चिंतामणी ईशान कोणाचे? चिंचपोकळीच्या मामाची गणपती बाप्पा गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवान् भवानी सहितं नमामि. सर्वमंगला मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
श्री चिंतामणि नमः। ओम श्री चिंतामणि नमः। श्री चिंतामणि नमः। चिंतामणीचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी हा अगदी समोरच आहे. तर त्या चिंतामणीचं दर्शन सुद्धा खूप सुंदर झाला. शरण दर्शन नव्हता पण मुख दर्शन मस्त घेतला. आता आमचं दर्शन झालेलं आहे. पहिला जसं आम्ही गणेश गल्ली केला आणि दुसरं लालबागचा राजा आणि तिसरा चिंतामणी. चिंतामणीचं खूप लांबून झालं म्हणजे जवळ गेलो आम्ही. तर मी माझा ब्लॉग आता इथेच थांबवतो. तर सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला, गणपती बाप्पा मोरया.